श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुढीपाडव्याच्या दिवशी ही पिवळी आणि लाल रंगाची पोटली तुम्हाला तुमच्या घरामध्ये बांधायची आहे. अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. बघा, केंद्रात हा उपाय सांगितला जातो, तर हा केंद्रातलाच उपाय आहे. नक्की करून बघा. तुमच्या घरात बघा अशा प्रकारची पोटली बांधायची आहे, जेणेकरून वर्षातून बघा हा उपाय फक्त एकदाच करता येतो. तुमच्या घरात भरभराट होईल, संपूर्ण कुटुंबाची भरभराट होईल. तुमच्या जवळपास कुठे स्वामींचं केंद्र असेल तर तिथे देखील ही बघा हा पोटली जी आहे तर ती मिळून जाईल. तर उपाय काय करायचा आहे, कसा करायचा आहे, याच्याच विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते आणि त्यामुळे बघा हा उपाय तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला केला तर वर्षभर आपल्याला बघा ज्या काही अडीअडचणी, दुःख, संकट जे काही येत आहे आले तरी ते बघा चुटकीसरशी नाहीशी होतात. कारण माणूस म्हटलं की बघा आपल्या आयुष्यात काहीतरी सुख दुःख हे येणारच आहे, पण सारखे बघा दुःख आणि सुख हे तर येतातच, पण असे काही उपाय आपण जर केले तर बघा तर त्याचं नक्कीच आपल्याला फायदा जो आहे तर तो देखील होत असतो. तर बघा सारखं दुःख येतं, आपण कष्ट करतोच आणि आपल्याला सुख हे अजिबात मिळत नाही आहे. तर त्यामुळे असे दिवस आपल्यावर येऊ नये, आपल्या घरामध्ये सतत आनंदाचं वातावरण राहावं यासाठी तुम्हाला ही लाल आणि पिवळ्या रंगाची पोटली घरामध्ये बांधायची आहे. तर याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत बघा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय करायचा आहे. जास्त उशिरा करायचा नाही. शक्यतो जास्तीत जास्त दुपारी 12च्या आधी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. पुरुष, स्त्री कोणीही घरातील व्यक्ती हा उपाय करू शकतं. बघा अगदी अशा काही महिला आहेत त्या दरवर्षी हा उपाय करत असतात. तर हा उपाय खूप प्रभावी आहे, नक्की करा. बघा तर उपाय काय करायचा आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे बघा ही लाल रंगाची जी पोटली आहे तर हिच्याबद्दल सांगते. बघा तर ही लाल रंगाची पोटली जी आहे ती कोणत्याही प्रकारची बाधा आपल्या घरात किंवा आपल्याला झाली असेल, घरातल्या कोणत्याही गोष्टीला बघा झाली असेल, कोणत्याही व्यक्तीला झाली तर ती निघून जाण्यासाठी किंवा कोणाचीही वाईट बघा नजरेची बाधा, करणी बाधा आपल्या घरातील लोकांवर काही परिणाम होऊ नये यासाठी वर्षाच्या सुरुवातीलाच ही लाल रंगाची पोटली जी आहे तर ती तुम्हाला मुख्य तुमचा जो दरवाजाच्या वरती आपल्याला बघा कुठलेही आतमधल्या साईडला कोणती साईडने एखाद्या खेळा असेल तर तिथे तुम्हाला ही लावायची आहे. आता बघा यामध्ये ह्या लाल पोटलीमध्ये काय काय आहे तर बघा ते तुम्हाला मी सांगते. तर लाल रंगाची जी पोटली आहे त्यामध्ये त्यासोबत बघा तुम्हाला कागद पण दिला जाईल. जर बघा तुम्ही जर केंद्रातून ही आणला तोडगा तर तिथे संपूर्ण माहिती त्यामध्ये असते, परंतु जर तुम्हाला जर नाही भेटली तर तुम्ही घरी देखील अशा प्रकारे ह्या पोटल्या तयार करू शकता. तर सर्वात पहिलं म्हणजे बघा गुढीपाडव्याच्या दिवशी 3 इंच वडाची मुळी आणि रंगारी हिरडा यामध्ये काय आहे 3 इंच वडाची मुळी म्हणजेच वडाच्या झाडाची मुळी, रंगारी हिरडा हे आपल्याला हातामध्ये घेऊन आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर त्या पोटलीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे स्वामी राया तुम्ही माझ्या परिवाराचं सगळ्या आजारबाधांपासून रक्षण करावं अशी आपल्याला महाराजांना पुन्हा आपल्या कुलदेवीला ते प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ती तुम्हाला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या आपल्या मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडला तुम्हाला ही बघा लावायची आहे. मधल्या साईडने तुम्ही वरती ही पोटली टांगून द्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर वर्षभर आपल्या परिवाराचं आजारांपासून बाधांपासून संरक्षण होत असतं.
तर अत्यंत प्रभावी बघा हा उपाय आहे, नक्की करून बघा. तर बघा त्यानंतर दुसरी जी आहे ती म्हणजे पिवळ्या रंगाची पोटली. तर ती बघा तुम्हाला किचनमध्ये किंवा तुम्ही किचनच्या बघा तुम्ही तुमचं देवघराचा सेपरेट रूम असेल तर शक्यतो किचनमध्ये लावली जाते आणि किचनमध्ये कुठल्याही तुम्ही एका कोपऱ्यामध्येही लावली, अगदी पोटमाळा असतो बघा किचनमध्ये, तर तिथे जरी लावली तरी चालणार आहे. तर तिथे तुम्हाला ही पिवळ्या रंगाची पोटली जी आहे तर ती बांधायची आहे. तर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी यासोबत काय काय वस्तू आहेत तर बघा रंगारी हिरडा जो आहे तो आहे, तांब्याचं पावलं आहे, तांब्याचं नाणं आहे, हळकुंड आहे, नागकेशर आहे, खडं मीठ आहे. तर यासोबत आपल्या घरचं अगदी थोडेसे बघा तुम्हाला गहू घ्यायचे आहेत. आपल्या घरातले जे गहू बघा ते घ्यायचे तुम्हाला, ते बघा यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून उजव्या हातामध्ये घेऊन श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक माळ करायचा आणि हे स्वयंपाकघरामध्ये बांधायचं आहे. यामुळे वर्षभर घरामध्ये धनधान्याची कमतरता जी आहे तर ती भासत नाही, आपल्या घरामध्ये नेहमी भरभराटी राहते. तर अशी ही पिवळी पोटली आहे. तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तिथे सहज मिळून जाईल, नाही तर तुम्ही बघा गुढीपाडव्याच्या आधी या वस्तू आणून ठेवल्या आणि त्या दिवशी तुम्ही एक लाल रंगाची पोटली आणि एक पिवळ्या रंगाच्या कपड्याची पोटली तयार केली तरीही चालणार आहे. तर अशा प्रकारे ह्या 2 पोटल्या तयार करायच्या आहे आणि एक पोटली म्हणजे मुख्य दरवाजाच्या तुमच्या आतील बाजूस लावायची आहे आणि दुसरी जी आहे पिवळ्या रंगाची ती तुम्हाला तुमच्या किचनमध्ये तुम्हाला ही बांधायची आहे. तर अशा ह्या 2 पोटल्या ज्या आहे तर त्या तुम्हाला बांधायच्या आहे. अगदी तुम्ही बघा या वस्तू तुम्हाला सुट्ट्या मिळाल्या तर शक्य बघा चांगलंच आहे, तुम्ही त्याही आणून अशा पोटल्या तयार करू शकता किंवा बघा तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तिथून देखील तुम्ही आणल्या तरी चालतील. बघा तुम्ही गुढीपाडव्यापर्यंत तुम्हाला या नाही मिळाल्या तर कुठल्याही तुम्ही बुधवारी तुम्ही हा उपाय केला तरीही चालतो किंवा कोणत्याही शुभ दिवशी जसं की पौर्णिमा आहे तर या दिवशी जरी तुम्ही किंवा अक्षय तृतीया आहे या दिवशी पण तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. यासोबतच गुढीपाडवा म्हणजे बघा नवीन वर्षाची सुरुवात असते, तर त्यामुळे अजून काही गोष्टी आहे ज्या तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापित आवर्जून करा, जेणेकरून तुमच्या बघा वर्षभरात तुमच्या घरात काहीही कमी पडणार नाही. अशा या वस्तू आहेत तुमच्या घरामध्ये ठेवल्यामुळे या वस्तूंमुळे त्याचे शुभ परिणाम, त्याची पॉझिटिव्हिटी, सकारात्मक ऊर्जा जी आहे त्याचा लाभ नक्कीच होईल. तुमच्या देवघरामध्ये बघा तुम्ही श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आसन आहे तर त्याची स्थापना करू शकता, गजलक्ष्मीची स्थापना करू शकता, कमळगठ्ठ्याची माळ आहे, त्यानंतर दक्षिणावती शंख आहे, पुन्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो त्याची देखील स्थापना तुम्ही या दिवशी करू शकता. कवड्यांचं तोरण आहे ते तुमच्या दरवाजाला लावा. असे बघा छोटे छोटे उपाय आहे. तर या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी नक्कीच तुम्हाला हे उपाय आहेत ते करा, जेणेकरून त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी.